राधे राधे. श्री स्वामी समर्थ. मिठाचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान असतं. मीठ जर आपल्या खाण्यामध्ये नसेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं अन्न हे बेचव लागतं. तसंच एखाद्या लहान मुलाला जर काही दृष्ट लागली तर आपण त्याची दृष्ट काढण्यासाठी मिठाचा वापर करतो. परंतु आपल्या बऱ्याच जणांना माहिती नाही की मीठ किती प्रकारचे असतं. मिठामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे असल्यामुळं त्या मिठांना जर एकत्रित करून आपण त्याच्या माध्यमातून जर ते पाण्यामध्ये टाकून जर त्याचे आपण रोज स्नान केलं तर त्याचे एक चांगले सकारात्मक परिणाम येतात. म्हणजे मिठामध्ये रॉक सॉल्ट असतं, सैंधव मीठ असतं, आयोडीनयुक्त नमक असतं, गुलाबियन, त्याला हिमालयन मीठसुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर हवेईन मीठ की जे युरोपमध्ये असतं, की जे आपले एंजल्स असतात त्यांच्यामार्फत ते त्या ठिकाणी झालं असतं. आणि काही आपलं डेड मीठ असतं की जिथे त्याला मेलेलं मीठसुद्धा म्हटलं जातं. असे हे मिठाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग आज आपण जे या ठिकाणी 4 प्रकारे या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, यामध्ये हे 4ही जर बूस्टर आहेत. जर आपल्याला कुठल्याही प्रकारची, कारण बऱ्याच जणांना नजर दोष खूप लागत असतो, तर नजर दोष कमी होण्यासाठी, घरातील मुलांची चिडचिड दूर कमी होण्यासाठी हे जर 4ही प्रकारचे जर एकत्रित आपण हे करून ते जर एका बाउलमध्ये आपण केलं आणि पॅक बंद ठेवलं डब्यामध्ये, आणि फक्त आंघोळीच्या वेळेला प्रत्येकाच्या 1 चिमूटभर फक्त आपण जर हे आंघोळीच्या पाण्यामध्ये हे केलं तर याचा अनुभव तुम्हाला एवढा चांगला येईल की हे खूप सकारात्मकता आपल्याला दिवसभर ठेवतं. तसंच आपला चिडचिडपणा दूर करतं. त्यानंतर जे त्वचेचे काही विकार असतात ते त्वचेचे विकारही हळूहळू दूर होण्यास मदत मिळते. तेव्हा हे जे काही बाथ स्टीम आहे, बाथ सॉल्ट आहे, हे बाथ सॉल्ट जर आपण वापरलं तर याचा खूप चांगला सकारात्मक परिणाम, निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी याची नक्कीच मदत होते. एकदा अनुभव घेऊन पहा. राधे राधे. श्री स्वामी समर्थ.